हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर ना आता मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. काय झालं, मी आहे ना एक व्हिडिओ अपलोड केलेला की आम्ही कुणालच्या बर्थडेला का गेलो नाही. किंवा मला जे सगळे आपले ऑडियन्स होते ते मला सारखे सारखे विचारायचे की तुम्ही कुणालच्या बर्थडेला का गेले नाही, का गेले नाही, का गेले नाही. मला एवढ्याच क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला द्यायचं होतं फक्त. आणि म्हणून मी काल रात्री म्हटलं चला हे एक रिझन आहे म्हणून नेहा आणि मी एकत्र येऊन व्हिडिओ काढला. आणि व्हिडिओमध्ये बापरे! व्हिडिओ अपलोड केल्यापासून जे बॅड बॅड कमेंट यायला लागले, की "प्रतीक्षा अशी, तू तशी, तुझं असं, तिचं तसं." मला काय आमच्या मध्ये काही भांडण लावायचं नव्हतं. मी जस्ट एक असं मी तुम्हाला चांगल्या हेतूने सांगत होते, की "बाबा आमचं खूप चांगलं आहे." तुम्ही म्हणत होते, "तुमचं भांडण झाले का? तुम्ही एकत्र दिसत नाही, तुमचं असं नाही, तुमचं तसं नाही." प्रत्येकजण स्वतःच्या मनाने तर्क-वितर्क लावायचा प्रयत्न करत होतं. आणि मला बस त्याला एक क्लेरिफिकेशन द्यायचं होतं, की बाबा असं काही नाहीये. काही रिझनमुळं काही जेन्युइन रिझन होते म्हणून मी त्याच्या बर्थडेला गेली नाही. किंवा आमचा कॉल झाला, मी त्याला कॉल करून शुभेच्छा दिल्या. जे माझे Instaला जे माझे आहेत ऑडियन्स तिकडे कन्व्हर्ट असणारे, त्यांनी सगळ्यांनी तिकडे मी स्टेटस ठेवलेलं, मी त्याला टॅग केलेलं, त्याने ते म्हणजे मेन्शन बॅक पण केलेलं. मेन्शन केल्यानंतर आमचे कॉल करून झाले, की बाबा बर्थडेच्या शुभेच्छा वगैरे दिल्या. जेवायला जायचं होतं, पण तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला. म्हणून आम्ही जेवायला नाही गेलो 2 दिवसांनी. नंतर मग माझी तब्येत खराब झाली. नंतर प्रिन्सची तब्येत खराब. असे सगळे रिझन होते. आणि मी इतकंच काय सांगायला गेले तुम्हाला, तर त्याच्यावर तुम्ही किती मोठा तांडव तयार केला. बाबा, बाबा, बाबा! म्हणजे काय बोलायचं तुम्हाला. तर त्याच्यामधले ना, अशा खूप छान-छान कमेंट मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे बरं का. आता हे तुम्ही म्हणताय ना, प्रतीक्षा अशीच आहे, तशीच आहे. ती माझीच बहीण आहे. ती माझीच छोटी बहीण आहे. तर तिला नाव ठेवून आम्ही सख्ख्या बहिणी आहे. मी तुम्हाला किती वेळा बोललेली, तुम्हाला माझ्याविषयी काही वाईट बोलायचं असेल, माझ्या कमेंट ला येऊन सांगत जा. माझ्याविषयी काही विचारायचं असेल, माझ्या कमेंटला बोलत जा. मला कोणाच विषयी विचारत नका जाऊ, कोणाच विषयी मला बोलत नका जाऊ. ह्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला बोलली यार. तरी पण तुम्ही आता मला बोलताय की "प्रतीक्षा अशीच आहे, तू तशीच आहे." काय बोलायचं आता तुम्हाला? आणि मी बोलताना मी एकदा सुद्धा वाईट बोललेली नाही ना, प्रतीक्षावरनं वाईट बोलले, ना दुसरं कोणाविषयी वाईट बोलली आहे. माझा सांगण्याचा हेतू चांगलाच होता. मग तुम्हाला असं वाईट काय दिसलं त्याच्यामध्ये, की काय मी एक असं बोलली, की प्रतीक्षा कमवते, ती आम्हाला देत नाही. मी असं एकदा तरी व्हिडिओमध्ये बोलली, की तिने आम्हाला दिलं पाहिजे. इथून मागे मी एवढे व्हिडिओज काढले. त्याच्यात मी एकदा तरी बोलली का, प्रतीक्षा आता अशीच आहे, तशीच आहे, एवढी आगाऊ झाली, तेवढी आगाऊ झाली. असं एकदा तरी बोलली का मी त्याच्यामध्ये? उलटं चांगलं आहे ना, तिने तिचं एवढं सगळं साम्राज्य उभं केलं. आणि हां, तिच्यामुळे मला ओळखलं जातं. मी कालच्या व्हिडिओमध्ये काय बोललेली, की तिने मला हेल्प नाही केली, माझं YouTube चॅनलला. म्हणजे काही अशी हेल्प नाही का तिने मला काहीतरी असं नव्हतं माझं सांगण्याचा हेतू. म्हणजे की बाबा YouTube सगळे मला आता मेसेज करतात, "ताई आम्हाला YouTubeचं कळत नाही, आम्हाला हेल्प करा." सेम तसंच काइंड ऑफ मला तेच बोलायचं होतं. त्याच्यासाठी हेल्प नाही केली असं बोलले. काय मला तिचं काही घेऊन यायचं नव्हतं माझ्याकडे. आणि काल हां आणि काय मी बोलत होते त्याच्या आधी, की तिला मी मला लोकांनी अशा सगळ्या कमेंट केल्यात, की तिची पैशाच्या रिगार्डिंग. तर उलट इतकं चांगलं आहे तिने तिचं साम्राज्य उभं केलंय एवढं सगळं मोठं. तिच्यामुळे आम्हाला पण ओळखतात, की तुम्ही प्रतीक्षाची बहीण का? आता मला माहिती नाही माझ्या YouTube फॅमिलीमध्ये कोण मला प्रतीक्षामुळे ओळखते. ओळखते असतील बऱ्यापैकी जे आपले क्राउड आहे बऱ्यापैकी आपले जे ऑडियन्स आहेत तिच्यामुळे मला ओळखते असतील. बरेच कदाचित माझ्या स्टोऱ्या बघून मला ओळखत असतील. आता मी तुम्हाला किती वेळा बोलले, बोलता-बोलता, अरे म्हणजे माझे हे मला म्हणजे ऑडियन्स मला भेटतात. तर ते मला असं बोलतात की तुम्ही प्रतिमा पापाळे ना किंवा तुम्ही प्रिन्सची मम्मी ना. मला तर मोस्टली प्रिन्सची मम्मी म्हणूनच ओळखतात. प्रतीक्षाची बहीण का तुम्ही? हे मला कधी एखादा दोनदा मला लाईव्हला कोणीतरी विचारतं. मला असं बाहेर तर कोणी मला विचारत नाही, की तुम्ही प्रतीक्षाची बहीण आहे का वगैरे किंवा मग असं विचारतं तुमचा आयडी काय आहे? म्हणजे माझं YouTubeचा आयडी सगळ्यांना माहिती आहे. माझं Instaचं तुम्हाला पण माहिती आहे. Instaला मी जास्त म्हणजे असते पण इतकं काही नाहीये त्याला माझे फॉलोवर्स वगैरे. पण YouTubeमुळं मला सगळे ओळखायला लागले ते. पण हां, ठीक आहे त्याच्यात बऱ्यापैकी हिस्सा हा प्रतीक्षाचाच असू शकतो. कारण की ती एवढी मोठी इन्फ्लुएन्सर आहे. मी किती वेळा बोलते, माझं काही नाहीये कशामध्ये. तिच्यामुळेच आम्हाला ओळखतात. शेवटी ती माझी बहीण आहे यार, असं तुम्ही इतकं निगेटिव्ह विचार कसं करू शकतात? आणि तिने पैसे देत नाही, तर मला त्याच्यात काहीही नाही. आणि कोणतरी मला एक कमेंट वाचायची आहे, ती मी माझ्या याला पण लावणार आहे. म्हणजे बापरे! लोकांमध्ये ना इतकं कॉन्फिडन्स येऊन, इतकं पार कमेंट बॉक्समध्ये येऊन, ते पण पेजभर कमेंट लिहिणं. एक आहे बरं का, पल्लवी कचरे F5Q असं एक आयडी आहे बरं का. मी ती लावणार आहे, पण आता तुम्ही ती वाचा, मी इथं वाचते.
प्रतिमा तुझ्यात खूप मीपणा आहे. मी केलं करत असतीस. जे तू केलंस ते प्रतीक्षाने पण केलंय. तिने पण हालात दिवस काढलेत. तिने पण खूप संघर्ष केलाय आणि तू म्हणतेस की तिने आमच्यासाठी काही नाही केलं. असं मी कधी बोलली तिने आमच्यासाठी काही नाही केलं? एकदा तरी माझ्या तोंडातून वर्ड होता का तिने आमच्यासाठी काही नाही केलं? मी असं सांगत होते, की बाबा जे लोकं मला कमेंट करत होते किंवा ते कमेंट करण्याचं सुद्धा एक रिझन होतं. ते रिझन काय होतं माहिती ते कमेंट करण्याचं रिझन काय होतं माहिती जेव्हा मी माझ्या मिस्टरांपासून डायव्होर्स घेत होते ना, तर तेव्हा ते मला नेहमी बोलायचे, "तू काय तू तुझ्या बहिणीच्या जीवावरती लय उड्या मारती का? ती एवढी मोठी झाली, तुमच्याकडे लय पैसे आले म्हणून तू म्हणजे तू काय पण करणार का? तू कोर्टात" म्हणजे त्यांनी कोर्टात केस नव्हती टाकली, मी टाकली होती ना डिव्होर्ससाठी. "तर तू तुझ्या बहिणीच्या जीवावरती उड्या मारती का?" म्हणजे असं नाही का एकदम निगेटिव्ह मला ते बोलत होते. किंवा माझे नाही का जवळचे इकडचे-तिकडचे नातेवाईक आहे, त्यांना पण असं बऱ्यापैकी वाटतं, की प्रतीक्षा आम्हाला सांभाळती किंवा आमचे रिलेटिव्हज पण आहे, ज्यांना माहिती आहे त्यांचं ते सोडून पण जे असे थोडेसे दुरून आहे, म्हणजे चुलत, त्याच्यापेक्षा थोडं अजून लांब, तर त्यांना पण असं वाटतं, की प्रतीक्षाच आम्हाला सांभाळती किंवा आता मला मिस्टर नाहीये, तर प्रिन्स, मी, मग माझ्याकडे एवढं सगळं आहे का? मी काम करते का? मी काम करते तर मला किती पगार आहे? हे काय मी प्रत्येकाला घरात जाऊन नाही सांगत, जरी माझे नातेवाईक असेल तरी. तर त्यांना असं वाटायचं, की प्रतीक्षाच आम्हाला सांभाळते किंवा प्रिन्सला सांभाळते. तर ह्या ताईंच्या मध्ये किती कॉन्फिडन्स आहे त्या मला म्हणतात, की म्हणतेस की तिने आमच्यासाठी काही नाही केलं. त्याच्यानंतर तुझ्या नवऱ्याने सोडली तेव्हा. माझ्या नवऱ्याने नाही सोडली मला. मी त्याच्याकडून निघून आली. जरा शब्द बोलताना ना खरंच ताई विचार करून बोलत जा. हीच जर कमेंट तुम्हाला असंच तुमच्या घरामध्ये तुम्हालाच इतकं खालच्या लेव्हलचं कोणी येऊन बोललं तर तुम्हाला आवडेल का? तर तुम्हाला पण दुसऱ्याला बोलताना पण जरा विचार करून बोलत जा. सोडली तेव्हा पण तिनेच तुला आसरा दिला. तिचे पण व्हिडिओ बघते मी तुझ्या मुलाला किती जीव लावतात ते दोघे पण. लावतात ना, तर त्यांना असं वाटतं, की माझ्या मुलाला वडील नाहीये, बाबा मी पण एकटी आहे आणि आमच्या तिघींमध्ये पहिलाच बेबी आहे. म्हणजे आम्ही तिघी बहिणींमध्ये पहिलाच बेबी. आता तिला पण उद्या बाळ झालं, तर मी काय त्याला जीव नाही लावणार आहे का? मला जितकं होणार मी तितकं त्याला करणारच आहे ना. जसं मी माझ्या मुलाला करते, तसंच मी तिच्या मुलाला नाही करणार आहे का? आणि लावतात ते दोघे. मी याच्या आधीचा व्हिडिओ काढला. मी त्याच्यामध्ये काय बोलले, की कुणालचं प्रिन्सचं बॉन्ड खूप छान आहे. ते लोकं खूप करतात. मग मी ह्या व्हिडिओतून मी तिच्याविषयी वाईट थोडी बोलणार होते. म्हणजे काय लॉजिकने तुम्ही बोलतात काय माहिती. तिने पण एवढ्या कष्टाने साम्राज्य उभं केलंय. ती तुम्हाला कशाला पैसे देईन? आम्ही कधी मागितले तिच्याकडे पैसे? "तू आम्हाला दे, आम्हाला दे, आम्हाला दे." आम्ही कधी बोललोय तिला पैसे दे? इव्हन तिला मेसेज करा, "का गं बाई तू प्रतिमाने तुझ्याकडे कधी पैसे मागितलेत का? की मी तुला" म्हणजे तुम्ही म्हणता ना मीपणा नाही येत आहे हा. मीपणा म्हणजे काय असतं? ठीक आहे, बोलायच्या म्हणजे माणसाला बोलतात, तर ठीक आहे तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघतात. जे नवीन ऑडियन्स आहे त्यांना नसतं माहिती. त्याच्यात मीपणाचं काय? तेव्हा मला प्रत्येक वेळेस आता ज्या आधी ज्यांनी माझे सगळे पार्ट बघितलेत, कदाचित त्यात तुम्ही पण असाल. तर कदाचित तुम्ही तुमच्या जागेवरती बरोबर, पण बोलताना तरी विचार करून बोलत जा. पैसे तिचं नाही कोणी हां, पण तिने एवढ्या कष्टाने उभं केलंय तिचं साम्राज्य, ती कशी देईन तुम्हाला पैसे? तिचं नाही कोणी कितीही पैसे कमवले तरी देणार नाही. असे कोणाला तू किंवा आम्ही कोणीही नाही देणार. कारण ती पण गरिबीतूनच वर येतीये आणि ज्या बायका म्हणतायत ना, की तिने द्यायला पाहिजे, तर तुम्ही स्वतःचे कमाईचे पैसे आपल्या बहिणीला असेच देऊन बघा, देऊ वाटतात का? खानदानी वारसा नाही तिच्याकडे, ती पण मेहनतीने कमवते. बरं का पल्लवी कचरेताई? असं दुसऱ्यांना इतक्या वाईट कमेंट करताना आणि ती माझीच बहीण आहे. मला माहिती आहे तिने काय दिवस काढलेत, ती कसे दिवस काढलेत मला माहिती आहे आणि आता ती काय दिवस काढते हे पण मला माहिती आहे. एका ताईंनी अजून मला कमेंट केलेली, की माझ्या वडिलांनी मला खूप शिकवलं. मी खूप मोठ्या पोस्टवरती कामाला आहे. आता त्यांचं एज पण जास्त 40 वगैरे आहे आणि मी मी एवढं पैसे कमवतीये, मी एवढं सगळ्या गोष्टी करते, तरी पण मी माझ्या वडिलांना पैसे नाही देऊ शकत. प्रत्येकाला स्वतःच्या गोष्टी असतात. सगळं मला मान्य आहे, मला पण माहिती आहे. आता ठीक आहे, मी बहीण आहे, माझं त्या सोडून मला तर म्हणजे मी कालच्या पण व्हिडिओमध्ये 4-4 वेळा एकच वाक्य बोलली, "मला नाहीये काही गरज. मी इतकं काम करतेय, की मी माझ्या मुलाला आणि मला सांभाळू शकते." म्हणजे मला 10 पण हजार, 15 पण हजार पगार होता, तरी पण मी कधी कोणाकडून पैसे घेतले नाही. ह्याच्यात मीपणाची काहीच गोष्ट नाहीये. आज मी माझ्या मुलाला सांभाळते. मी मोठं झाल्यावर मी म्हणणारच आहे ना, मी माझ्या मुलाला सांभाळलं. म्हणणारच आहे ना किंवा मी त्याला 10 वेळा बोलेल, "मी तुला सांभाळले." मी बोलणारच आहे. त्याच्यात त्याच्यात वेगळं काय? तर त्या ज्या ताई होत्या त्या बोलत होत्या, की "मी माझ्या वडिलांना नाही पैसे देऊ शकत आत्ताही. एवढं सगळं आहे, तर आम्हाला आमच्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी असतात, सगळं असं, असं, तसं, तसं असतं."
तर मी असं नाही म्हणणार तुम्ही त्यांना पैसे द्या, पण ना मी निदान आई-वडिलांसाठी तरी गोष्टीसाठी मी असं सांगेल, की आपल्या आई-वडिलांनी ना त्यांचे सगळे म्हणजे आपले आई-वडील ना तुम्ही जे काम करताय आता त्याच्यात तुम्हाला खूप मोठी सॅलरी मिळते. की इतक्या बेकार परिस्थितीतून आपल्या आई-वडिलांनी आपल्याला एज्युकेशन दिलेलं असतं. ते कुठेतरी ना शेतामध्ये काही जास्त इन्कम नसतो त्यांना. त्या सगळ्या गोष्टींतून, घरातून 2-4 मुलांना सांभाळून, प्रत्येक मुलाची जबाबदारी इतक्या व्यवस्थित नाही, जे काही त्यांच्या पद्धतीने होईल तसं करून तुम्हाला इतक्या मोठ्या ठिकाणी नेऊन ठेवतात. तर आपलं 100% कर्तव्य प्रत्येक गोष्ट फक्त नवऱ्यासाठीच नसते करायची. कारण की नवरा नंतर येतो. त्याच्या आधी ना लहानपणापासून जेव्हा तुम्ही जन्माला येता, नंतर तुम्ही मोठे होता, नंतर तुम्ही अजून मोठे होता, एज्युकेशन घ्यायला लागता. प्रत्येक जन्मल्यापासून तर तुमचं एज्युकेशन घेईपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पैसे लागत असतात. आणि हे सगळे पैशांची ॲडजस्टमेंट तुमच्यासाठी 100% एफर्ट्स हे तुमच्या फक्त आई-वडिलांनीच घेतलेले असतात. तर जे पण माझ्या कमेंट बॉक्समध्ये जे होते ना, की तुम्ही तुमचे द्या, याला द्या, त्याला द्या, वगैरा, वगैरा असे बोलणारे होते ना, तर असं मला तर माझ्या बहिणीचं काहीच नकोय. उलटं मला माझ्या बहिणीचं इतकं छान लग्न झालं, इतक्या छान गोष्टी, जेव्हा ती रील स्टार नव्हती, जेव्हा तिचे व्हिडिओ स्टार्टअप झाला, ह्या गोष्टींना ह्या पल्लवी ताईंना माहिती आहे का कोणी हेल्प केली आहे तिला? त्या कोणीतरी मला अशी कमेंट केली आहे, की मी जलस फील करतीये तिला. आम्ही तिला हेल्प केली तेव्हा किंवा तिचे व्हिडिओ आम्ही शूट करायचो. दुसरं कोणी नव्हते तिचे व्हिडिओ शूट करायचं. नेहा असेल, मी असेल, आम्हीच तिचे व्हिडिओ शूट करायचो. आम्हीच सगळ्या गोष्टी करायचो. मग आमच्यात तितकं जलस फील असतं, तर आम्ही तिला इतकं मोठं किंवा आम्हाला आम्हाला म्हणजे काही कळत नव्हतं तेव्हा नाही का, हे काय असतं किंवा मला तर तेव्हा अलाऊ म्हणजे माझ्या मिस्टरांकडून अलाऊ करत नव्हते. तर पण आम्हाला वाटायचं की नाही बाबा, माझीच बहीण आहे ना, ती होऊ शकते ना मोठी. तर आम्ही तिचे "प्रतीक्षा तू घे तुझे पोस्टिंग करून, आम्ही काम करतो. तू नको काम करू. तुझा व्हिडिओ शूट करून घे. तू असं कर. आम्ही करून घेतो हे कामं." नाही का, म्हणजे आम्ही तिला हे सपोर्ट केलेलं आहे. हा तिचा बेस आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टींचं माहीतच नाही, तर तुम्ही इतकं बोलताच का? मला तेच कळत नाही. आणि जे जे मी बोलत होते ना, की लोकं किंवा ते मला कोणीतरी अशी कमेंट केली होती, की मी तिच्यावरती बोज बनते. मी त्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन देत होते, की ती आधी पण आमच्यासाठी पैसे देत नव्हती आणि आता पण देत नाही. पण तिने द्यावं अशी माझी नाही इच्छा यार. तिने खूप मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं. उलटं इतकं तिचा सुंदर संसार चालू आहे. तिने इतकं छान फ्लॅट घेतलाय. इतक्या सगळ्या गोष्टी छान चालू आहे. उलटं मला इतकं छान वाटतं ना, की जे मी करू शकले नाही इतकी मोठी असून पण, ते ती करतीये. याचं मला खूप चांगलं वाटतं. आणि तिला इतका छान जोडीदार म्हणजे जीवनसाथी मिळालाय. मी काल पण तुम्हाला बोलले होती, आम्ही तिघी एकाच आईचे लेकरं आहे, पण तिघींचं पण नशीब किती वेगवेगळं आहे. तर याच्यात जलस फील नाही, उलटं आम्हाला खूप प्राउड फील होतं, जेव्हा आम्हाला लोकं विचारतात, की "तुझी बहीण इतकी मोठी रील स्टार आहे." आम्हाला कदाचित कोणी ओळखतं म्हणजे आधी तरी बरं का, आत्ताचं तर मला माहीत नाही. पण आधी पण मला जेव्हा लोकं म्हणायचे, तर मला खूप छान वाटायचं, की हो आहे ना, तिचे एवढे-एवढे किती फॉलोवर्स आहे, तिचे एवढे YouTubeला तेव्हा YouTubeचं तर मला काही कळत नव्हतं, पण नाही का अंदाजे द्यायचं काहीतरी आपल्या डोकून 1.5-2 लाख असतीलच. मला तर काही कळत नाही, त्याच्यात पण असतीलच. Facebookला तर दिसतच Facebook मी यूज करायची त्याच्यामुळे म्हणजे आत्ताही करते. त्याच्यामुळे Facebookचं मला माहीत होतं. याच्यात जलस सारखं काय? याच्यातून तिच्याकडून पैसे घेण्यासारखं काय? याच्यातला मी-मीपणा काय आहे? याच्यात काय म्हणजे काय? याच्यात निगेटिव्ह पॉइंटच काय होता? इतकं तुम्ही उचलून धरलं, इतकं तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे कमेंट करताना आणि ती पण चांगली. आता ती मी एवढं काल शेवटपर्यंत मी बोलते, "अरे यार, ती बिझी असते. ती खूप मोठी इन्फ्लुएन्सर आहे. तिला खूप सारे प्रमोशन्स असतात. त्यांचे प्रमोशन मोठे असतात. काय बोलतो कंटेंट क्रिएटर्स आहेत. त्याच्यामुळे त्यांचे शूट चालू असतं. कॉल एखादा आला नाही रिसीव्ह करतायत." मला चांगलं सांगायचं होतं. तुम्ही इतकं वाईट का वाटू म्हणजे इतकं कुठल्याच्या कुठल्या थराला जाऊन तुम्ही डायरेक्ट त्या गोष्टी नेऊन ठेवल्या आणि किती घाण-घाण कमेंट करायला लागल्या. इव्हन ती म्हणजे हे बघा तुम्ही काय पण कमेंट करा. आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं तिघींचा बॉन्ड खूप छान आहे. कुणी काहीही म्हटलं ना, तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. ना तिला फरक पडणार आहे. तिला माहिती आहे, ती माझ्या आधीपासून यूज करते. मी तर आत्ता यूज करते. तिला माहिती आहे, की ती काय-काय विचित्र-विचित्र कमेंट करणारे लोकं आहेत. त्याच्यामुळे तिला पण काय तुम्ही कितीही घाण कमेंट केलं, तर तिला पण काय वाटणार नाही. मलाही काही वाटणार नाहीये. पण जे 2-4 कमेंट अशा आलेल्या आहेत ना चित्र-विचित्र, तर लिटरली त्यांचे नाव घेऊन म्हणजे मी ना आता एकच कमेंट वाचली, पण बाकीच्यांचे मी स्क्रीनशॉट लावते डायरेक्टली तिकडं. म्हणजे इतकं कसं कोण इतकं मनात आमच्या पण मनात विचार येत नाही ते तुम्ही पार डायरेक्ट आमचे विचार तिथं संपतात तिथं तुम्ही स्टार्ट करून पुढच्या कुठं घेऊन जातात. काय बोलायचं आता ह्या गोष्टीला? आणि आमचा तिघींचा बॉन्ड ना लहानपणापासून तसा आहे. मी ते तिची म्हणजे मी काय केलंय, नाही केलंय तो भाग बाजूला राहिला तुमच्या म्हणण्याप्रमाणे. मी त्यांची फक्त एक मोठी बहीण आहे. बस इतकंच आहे. बाकी काही नाहीये आणि प्रतीक्षामुळेच आम्हाला ओळखतात.
आता हे जे माझे कोणी आहेत त्यांनी मला कमेंट करा, कोण मला प्रतीक्षामुळे ओळखते आणि कोण मला ओळखत नाही. पण प्लीज असले काही पण घाणेरडे कमेंट करताना जे असं नाही का उगाचच हवेत वाफा सोडायला ना, म्हणजे तुम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का? मला खरंच ना असं वाईट बोलायला नाही आवडत, पण तुम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का? मी 20 मिनिटाची व्हिडिओ काढली. सॉरी 22 मिनिटाची. 22 मिनिटामध्ये माझे 2च मिनिटं गेले असतील का असं तसं, तसं असं बोलण्यामध्ये. बाकी 20 मिनिटं मी इतकं छान बोलली, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही गेलं. आणि जे नको पाहिजे त्या गोष्टींकडे तुम्ही इतकं लक्ष देताय. आम्ही आम्ही तिघी कोणी काहीही असू दे, कसे असू दे, आमचं तिघींचं बॉन्ड असंच राहणार आहे. कोणी कितीही वाईट कमेंट करा, कितीही निगेटिव्ह ठरवा, आमच्यात काहीच फरक पडणार नाहीये. आम्ही लहानपणापासून एकत्र आहे. आज मी 28 वर्षाची आहे. आम्ही 28 वर्ष एकत्र राहिलोय. ती फक्त 6 महिने झाले ती लग्न करून तिकडे गेली आहे. 6 महिन्यातले पण 2च म्हणजे वारीच्या पर्यंत ती इथंच होती. वारीला 1 महिनाच झालाय. 1च महिना झालाय ती तिकडे गेली आहे. तर पूर्ण 28च वर्ष म्हणू आपण. 28 वर्ष आम्ही एकत्र आहे. त्याच्यामुळे कोणी कितीही निगेटिव्ह कमेंट केली, किती कोणी काहीही केलं, आमच्यात ना कधी भांडण होणार आहे, ना आमच्यात कधी काय होणार आहे. आम्हाला इंटरनली मनातून माहिती आहे आम्ही किती चांगले आहे आणि त्यात ते काय भांडणं-बिंडणं आमचे काही नाही झालेले. मी मोठी आहे. मी कशाला भांडत बसू कोणाशी? आम्हाला कामं असतात. आम्ही ऑफिशियल कामं म्हणजे ऑफिसला जाऊन कामं करतो आणि ते कंटेंट क्रिएटर्स आहे. एवढाच डिफरन्स आहे. ती त्या पद्धतीने काम करते, आम्ही वेगळ्या पद्धतीने काम करतो. तर याच्यात अजून कोणाला जर बॅड कमेंट करायची असेल, तर माझा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे. अगदी 4-4 पेज भरून तिथे तुम्ही कमेंट करू शकता. आवडेल मला. मी तुम्हाला अजूनही काय वाटत असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये करू शकता काय कमेंट असेल ती. पण प्लीज आमच्या तिघींमध्ये भांडणं लावायची कामं करू नका. कोणी स्वार्थी नाहीये, कोणीच काही नाहीये. सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने एकदम त्यांच्या ज्याच्या त्याच्या ट्रॅकवरती एकदम प्रॉपर आहोत आम्ही तिघीसुद्धा. ओके? तर चलो बाय-बाय.